रतन टाटांचं निधन झालं आणि देशभरातनं, परदेशातून, पूर्ण जगातून अनेक प्रतिक्रिया त्याबद्दल येतात. पण भारतासाठी, महाराष्ट्रासाठी रतन टाटा काय होते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि सध्या जे उद्योगपती आहेत त्याच्यामध्ये टाटांचं वेगळं महत्व असं काय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि ते समजून घेण्यासाठी आपल्याबरोबर लोकसत्ताचे संपादक टाटायन हे टाटा ग्रुपवरती ज्यांनी पुस्तक लिहिलंय, टाटांची एका पद्धतीने बायोग्राफी आपण म्हणू शकतो, पूर्ण टाटांच्या एम्पायर बद्दल, अगदी सुरुवातीपासून ते रतन टाटांपर्यंत. त्याचे लेखक गिरीश कुबेर आपल्या बरोबर आहेत. गिरीशजी, सगळ्यात आधी धन्यवाद की तुम्ही याबद्दल बोलतायत आमच्याशी. त्याच्याबद्दल मला सगळ्यात आधी हे समजून घ्यायचं आहे तुमच्याकडनं. तुम्हाला आठवत असेल की अनेक वर्षांपूर्वी सध्या जे अडाणी अंबानी स्लोगन दिली जाते प्रत्येक ह्याच्यामध्ये, ती हो, एकेकाळी टाटा बिर्ला अशी स्लोगन असायची. हो. पण तरी सुद्धा काय फरक काय आहे त्यांच्यामध्ये, अडाणी अंबानी आणि टाटा यांच्यामध्ये काय फरक काय आहे, काय तुम्हाला फरक आहे? एक एक महत्वाचा फरक असा की सॉरी, ही जी घोषणा दिली जायची टाटा बिर्ला, ही हम्म, जी स्वातंत्र्यानंतरचा काही काळ जो एक समाजवादाचा पगडा देशावरती होता, त्या हम्म, काळात दिली गेलेली आहे. पण हम्म, त्या काळात सुद्धा समाजवादी नेत्याने, म्हणजे उदाहरणार्थ आता ओरिसाचे जे मुख्यमंत्री होते, हम्म. पटनाईक, त्यांच्या बिजू वडिलांनी, पटला. म्हणजे बिजू पटनाईक यांनी समाजवादी विचारधारेतनं रतन टाटा यांच्या प्रकल्पासाठी बरेच मोठे, हम्म, टाटा समूहासाठी, तेव्हा रतन टाटा नव्हते हम्म, समूहामध्ये, बरेच मोठे अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. पण टाटा समूहाने जे काही नियमबाह्य ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या केल्या नाहीत. हम्म, जॉर्ज फर्नांडिस यांनी हम्म, टाटा स्टील कारखान्यामध्ये संप घडवून आणण्यासाठी बरेच प्रयत्न करून बघितले, पण ते यशस्वी झाले नाहीत. हम्म, फरक इथला असा आहे की संपत्तीमध्ये सात्विकता, सज्जनपणा असू शकतो. नियमाधारित चौकटीमध्ये राहून व्यवसाय करता येऊ शकतो. काही हम्म, चांगलं घडवू शकतं. हम्म, हे समजून घ्यायचं असेल तर टाटा समूहाचा इतिहास समजून घेण्याला पर्याय नाही. त्यामुळे हम्म, काही नियम वाकवून किंवा धोरण बदलवून अशी टाटांकडनं संपत्ती निर्मिती झालेली नाही. हम्म, त्या समूहाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य काय राहिलेलं आहे की हम्म, हम्म, जिथे सरकार नाही अशा क्षेत्रांमध्ये जाऊन, म्हणजे सरकारी धोरणं मदतीला नाहीयेत, हम्म, हम्म, पेट्रोलियम असेल, दूरसंचार असेल, हम्म, विमानतळ विषयक असेल, हम्म, अशा क्षेत्रात त्यांनी पाय रोवला आणि हम्म, जागतिक पातळीवरती आपले उद्योग नेले. हा हम्म. मला वाटतं की या टीकेमागचा आणि आताच्या वास्तवामधला हा फरक असेल. टाटा, भारतामध्ये असं म्हटलं जातं की मिठापासून ते अगदी आय टी सेक्टर पर्यंत, म्हणजे म्हणजे आपण म्हणतो की ऑल अक्रॉस द स्पेक्ट्रम एक टाटांचं आपल्याला अस्तित्व जाणवून येतं. हे किती कठीण होतं. आणि खास करून रतन टाटांनी जेव्हापासून सूत्र हातात घेतली त्याच्यानंतर असं म्हटलं जातं की 50 पट टाटांचा हा सगळा पसारा पूर्ण उद्योग जगतामध्ये पसरलेला होता. तर रतन टाटांचं योगदान आपण कसं त्याच्यामध्ये बघू शकतो? कारण टाटा वॉज अ नोन ग्रुप भारतामध्ये, आणि ज्याला आपण म्हणतो की पायोनियर्स, भारतीय उद्योग जगतामधले पायोनियर्स आपण समजले जातो त्याच्यामध्ये. आणि 150 वर्ष हळूहळू हळूहळू करत एक एक टप्पा पार करत टाटा ग्रुप आज ज्या लेवलला पोहोचलाय, ते असे नाहीयेत की जे कुत्र्याच्या छत्रीसारखे अचानक उगवतात बिझनेसमॅन आणि खूप मोठे होतात, अशा अशा पद्धतीचे त्यांचे बिझनेसेस नव्हते. तर हे वेगळे पण कसं आहे या या आत्ताच्या या बिझनेस, मी मगाशी यांचा उल्लेख केला, अडाणी, अंबानी आणि टाटा, काय फरक काय जाणवतो त्याच्यामध्ये, आणि रतन टाटांचं त्याच्यामधलं योगदान कशा पद्धतीने बघतात? ह्या उद्योगांची निर्मिती कशी झाली, म्हणजे तू असं बोलताना म्हणाल की सॉफ्टवेअरपासून, मिठापासून ते अगदी आय टी पर्यंत, म्हणजे सॉल्ट टू सॉफ्टवेअर, हम्म, या पद्धतीनं त्या साम्राज्याची निर्मिती झालेली आहे. पण हम्म, हे हे विस्तारलं कसं, या जन्म कसा झाला हे जर समजून घेतलं ना, तर हम्म, हा फरक लक्षात येईल. म्हणजे उदाहरणार्थ, एक एक तरुण अभियंता जे आर डी टाटांकडे आला आणि म्हणाला की भारतामध्ये सोडियम निर्मितीची काही व्यवस्थाच नाहीये, हम्म, आपल्याला सोडियम हे सगळं आयात करावं लागतं, हम्म, देशांतर्गत पातळीवरती सोडियमच तयार होत नाही. मग हम्म, टाटा म्हणाले, मग त्याला तुझं तू चल, मग तर आपण एक सोडियम निर्मितीसाठी कारखाना काढूया. टाटा हम्म, केमिकलचा जन्म त्याच्यातनं झाला. हम्म, महायुद्ध सुरू होतं 1938, 1939च्या काळामध्ये. हम्म, जे त्यांचा एक नातेवाईक तरुण अतिशय अस्वस्थ झालेला दिसला. त्याला त्यांनी विचारलं, तुला काय, म्हणजे तू कसा अस्वस्थ, काय दुसरं महायुद्ध हे हम्म, जरी कारण नसलं तरी
तुझ्या अस्वस्थतेचं कारण काय? तर हम्म. तो म्हणाला की मी परत इंग्लंडमध्ये जाऊ शकत नाहीये. हम्म. जाऊ शकत नाहीये तर महायुद्ध सुरू आहे आणि इंग्लंडला जाणारी विमानसेवा ही बंद आहे. त्यामुळे हम्म. माझं संशोधन हे पूर्ण होत नाहीये. त्याला हम्म. तेहाडी असं म्हणाले, असं आहे का? मग तू संशोधनासाठीची प्रयोगशाळा तू भारतातच सुरू कर. हम्म. त्यांना एक नवीन प्रयोगशाळा निर्मिती इथे होईल. हम्म. त्या एफआर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या टाटा मूलभूत विज्ञान संस्थेचा जन्म याच्यातनं झाला. हम्म. विवेकानंद जपान ते अमेरिका प्रवासामध्ये जमशेदजी टाटांबरोबर होते. बोलता बोलता त्यांच्या तोंडातनं असं आलं की अमेरिकेमध्ये MIT हॉवर्ड सारखी विद्यापीठं आहेत. हम्म. भारतात असं विज्ञानविषयक शिक्षणाला वाहिलेली एखादी संस्था हम्म. असायला हवी. विवेकानंदांचे हे विचार आहेत. हम्म. जमशेदजी शब्द दिला, म्हणाले आपण करूया. हम्म. त्यांनी स्वतःच्या 17 प्रॉपर्टी, 17 वेगवेगळ्या संपत्ती ठिकाणी मुंबईमध्ये होत्या, त्या हम्म. विकल्या आणि त्याच्यातनं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स उभी राहिली. हम्म. सुमंत मुळगावकरांसारखा अभियंता होता. त्यांनी काही हम्म. च्या संदर्भातले काही कल्पना मांडल्या. हम्म. त्याला टाटांनी सांगितलं की चल तू तू कारखाना सुरू कर. म्हणजे हम्म. हे जे सगळे ज्याला अर्ध्वयू म्हणता येतील, हे हम्म. सगळे द्रष्टे निर्माते आहेत, हे हम्म. त्यांच्याकडे होते आणि त्याच्यातनं तो उद्योग साम्राज्याचा विस्तार झाला. चला हम्म. इथे व्यवसाय संधी आहे म्हणून आपण हम्म. पटकन काहीतरी करूया आणि नफा कमवूया, या हम्म. ध्येयासाठी व्यवसाय वृद्धी, व्यवसाय विस्तार झालेला नाही. जिथे हम्म. जिथे देशाला गरज आहे, म्हणजे हम्म. एक प्रकारचं निश्चितपणे सांगायला हवं की ज्यावेळेला जगामध्ये हायड्रो इलेक्ट्रिसिटी, जलविद्युतीची हम्म. संकल्पना जन्माला आलेली नव्हती, हम्म. त्यावेळेला महाबळेश्वरहून मुंबईला येताना हम्म. जमशेदजी टाटांना असं लक्षात आलं की पुण्याच्या आणि मुंबईच्या मध्ये डोंगर आहे, दरी आहे. इथे जर आपण एक कृत्रिम तलाव निर्माण केला आणि त्या हम्म. तलावाच्या पाण्याने जर वीज निर्मिती केली, तर ती हम्म. त्यातली चांगली वीज निर्मितीचा एक चांगला प्रयोग होऊ शकेल तो. त्या हम्म. प्रकारे त्यांनी केलं. टाटा इलेक्ट्रिकचा जन्म असा झालेला आहे. हम्म. हम्म. हे प्रत्येक मुद्दे हे अशा पद्धतीनं त्याची मांडणी झालेली आहे. त्यामुळे हम्म. ज्याला गल्ल्यावरचा धंदा किती झालेला आहे, या हम्म. संकल्पनेतनं ते मांडणी झालेली नाही. आणि हम्म. त्यांचं म्हणजे वेगळे पण सांगायचं तर ते एका शब्दात सांगता येईल की बरेचसे उद्योगपती ज्या वेळेला हे बेपारी, व्यापारी किंवा व्यावसायिक होते, हम्म. त्यावेळेला ते उद्योगपती झालेले आहेत. हम्म. हम्म. काहीतरी आपण निर्माण करायचं आहे या देशात, हम्म. काहीतरी जमिनीतनं तयार झालं पाहिजे, लोकांपर्यंत ते गेलं पाहिजे, लोकांच्या प्रगतीमध्ये आपला हातभार लागलेला असायला हवा. तू सुद्धा काय किंवा आपल्यापैकी अनेक जण आपण बेंगलोर मैसूरला गेलो की येताना मैसूर सिल्क साडी, बायकोसाठी सिल्कचा कुर्ता बिर्ता असले काहीतरी खरेदी करत असतो. पण हम्म. मैसूरला आलं ते टाटांमुळे आलं. हम्म. मैसूरचं वातावरण हे फ्रान्समधल्या काही भागातल्या हम्म. परिस्थिती मिळतं जुळतं आहे. इथे रेशमाचे हम्म. किडे जर पिकवले हम्म. तर त्याच्यातनं रेशमाची व्यवसायाची एक निर्मिती होऊ शकेल, म्हणून ते जमशेदजींनी तिथे आणले. हम्म. किंवा महाबळेश्वरला आपण सगळे गेलो की येताना स्ट्रॉबेरीज घेऊन येतो. अख्ख्या हम्म. महाराष्ट्राचा महाबळेश्वरचा स्ट्रॉबेरीचा संबंध काय? हम्म. स्ट्रॉबेरी तिथे टाटांनी आणल्या. हम्म. हवा ही अशी थंड प्रदेश आहे, हा स्ट्रॉबेरीची लागवड चांगली होऊ शकेल. त्यामुळे हम्म. आपल्या अनेक जगण्यांशी टाटा समूह असा निगडीत आहे. ज्या हम्म. वेळेला मुंबईमध्ये आजाराची साथ होती, त्यावेळेला हम्म. आपल्या टाटाने रशियामधनं एक लस तज्ज्ञ मुंबईमध्ये आणला, जेव्हा लोक लस घ्यायला घाबरत होते. आणि त्या हम्म. तज्ज्ञाला जाहीरपणे प्रदर्शन करून स्वतःचे कुटुंबीय, आपले परिचित, आपले आप्तस्वकीय कर्मचारी यांना त्यांनी लसी घ्या तुम्ही आजाराच्या, अशी हम्म. सुरुवात केली. आणि त्याच्यातनं जन्माला आलेली संस्था म्हणजे हाफकिन इन्स्टिट्यूट. हो. हो. तर अशी अनेक उदाहरणं देता येतील आणि या सगळ्याचाच भाग हा रतन टाटा होते. हम्म. भारतामध्ये ज्या वेळेला दोनच मोटारी निघायच्या, हम्म. तयार हम्म. व्हायच्या, अम्बॅसेडर किंवा प्रीमियर पद्मिनी. प्रीमियर हम्म. पद्मिनी ही सुद्धा फियाटचं हम्म. भावंड होतं आणि हिंदुस्तान मोटर्सची अम्बॅसेडर होती. हम्म. त्यावेळेला भारतामध्ये मोटारी का नाहीत, हम्म. स्वप्न असा प्रश्न पडून रतन टाटांनी मोटार उद्योगाला हात घातला आणि त्याच्यातनं हम्म. इंडिका हम्म. जन्माला आली. त्यासाठी ते स्वतः इटलीला, ट्युरिनला जाऊन हम्म. डिझायनिंग शिकून आले. हम्म. त्याच्यातच मग जेव्हा मुंबईमध्ये भर पावसात एका कुटुंबाला दुचाकीमध्ये 4 जणांना जाताना बघितलं, मग स्वस्त मोटार गाडी का नको, ती हम्म. त्याच्यातनं जन्माला आली. त्यावेळेला त्यांनी पेट्रोलियम उद्योगामध्ये, समुद्राच्या तळाशी असलेल्या विविध क्षेत्रातल्या उद्योगांमध्ये भारताने कशी गुंतवणूक करायला हवी, याचे हम्म. काही आराखडे मांडून ठेवलेले आहेत. त्यामुळे नुसता उद्योग विस्तार, संपत्ती निर्मिती आणि नफा वृद्धी नाही,
तर हम्म. समाजाचा आणि परिसराचा विचार करून त्याची हम्म. उद्योग निर्मिती हा खूप मोठा फरक आहे. आणि तो फरक हाच रतन टाटा आणि अन्य उद्योगपती यांच्यामध्ये आहे. रतन टाटांचं एक फार मोठं योगदान हेही बघितलं जातं की त्यांनी इंडियन बिझनेस ग्लोबल स्तरावरती घेऊन गेले. आणि खास करून दोन असे उद्योग की ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात तसं की भारत कुठेही नव्हता. म्हणजे कार निर्मिती असेल तर त्याच्यामध्ये टाटा मोटर्सनी जे ऍक्विजिशन केली जॅग्वार लँड रोवरचं ऍक्विजिशन त्यांनी केलं. त्याच्यानंतर टाटा स्टीलने कोरसचं ऍक्विजिशन केलं. TCS ही सुद्धा ग्लोबली रेकग्नाइज्ड आय टी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारी एक कंपनी ओळखली जाते. तर हा जो जम्प आहे खास करून ग्लोबलायझेशन भारतामध्ये आल्यानंतर किंवा ओपन इकॉनॉमीचं धोरण भारताने स्वीकारल्यानंतर हा जो जम्प आहे तो त्यांनी कसा काय त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं आणि ते कसं त्यांनी अचीव्ह केलं हे फार इंटरेस्टिंग आहे. खरं तर हे लोकांना समजून घ्यायला फार आवडेल. 1960च्या दशकामध्ये जेव्हा टाटा समूहाचा विस्तार होत होता हम्म. तेव्हा कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी एखादी संगणकीय व्यवस्था असायला हवी हम्म. असं त्या समूहाला वाटलं आणि त्यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यावेळेला जगामध्ये संगणकाची मक्तेदारी होती. हम्म. IBM हीच कंपनी, इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स तीच कंपनी संगणक बनवायची. त्यांनी आयातीचा प्रस्ताव दिला. भारत सरकारने तिला त्यावेळेला परवानगी नाकारली कारण त्यांनी सांगितलं की हे यंत्र आहे. तर भारत हम्म. सरकारच्या कस्टम्स खात्याने त्यावेळेला आक्षेप असा घेतला, हे यंत्र कुठे, याच्यात हम्म. फिरणारी चाकं नाहीयेत. हम्म. त्यामुळे संगणक भारतामध्ये येऊ दिले नाहीत. हम्म. त्यावेळेला JRDकडे एक अभियंता होता. तो हम्म. अभियंता असं म्हणाला, खरगपूरच्या IIT मधनं टाटामध्ये आलेला, त्याचा संगणकाचा काहीही संबंध नाही. हम्म. तो इलेक्ट्रिकल इंजिनियर होता, की आपण हे सगळं देशांतर्गत आपल्या कंपनीमध्ये सुरू करूया. आणि हम्म. त्यांनी ते सुरू केलं आणि त्यांना असं लक्षात आलं की हे जे काही करतोय आपण त्याचा आवाका प्रचंड आहे. आणि हम्म. मग इतरांची कामं ते घ्यायला लागले. आणि त्या अभियंत्याचं नाव फकीरचंद कोहली, ज्यांनी हम्म. TCS ही कंपनी सुरू केली. सुरू केलं. मुळात त्याचा जन्म हा असा आहे. आणि हम्म. फकीरचंद कोहली, तू आणि मी ज्या मुंबईमध्ये काम करतो त्या मुंबईकरांनी त्यांचे आभार मानायला हवेत, धन्यवाद द्यायला हवेत यासाठी की मुंबईमध्ये कधी वीज जात नाही. हा. कारण ते आयलँडिंग टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतात ती हम्म. त्यांनी केली. त्याचं श्रेय, ती ती कल्पना मुळात कोहलींची. हम्म. फकीरचंद कोहली इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. त्यांनी आयलँडिंग टेक्नॉलॉजी मुंबईसाठी कशी हम्म. उपयुक्त करू शकेल हे सांगितलं. तर हा जो आपण जी संकल्पना वापरतो ना, ही उडी नाही आहे. ही त्या त्या वेळेला घेतलेली त्यांनी छोटी छोटी पावलं आहेत. फक्त हम्म. ती पावलं घेताना 100 वर्षानंतरचं चित्र काय असेल, 50 वर्षानंतरचं चित्र काय असेल, अशा हम्म. पद्धतीने ती घेतली गेली. आणि ज्या वेळेला इंग्लंडमध्ये फोर्ड कंपनीची प्रचंड मोठी कारखानदारी होती, हम्म. एक युनिट होतं, ते बंद व्हायची वेळ आली, तेव्हा हम्म. यांनी त्यामध्ये ते घेण्याचा प्रयत्न जेव्हा केला तेव्हा हम्म. झालं असं की इंग्लंड मधल्या ना भारतीय काय आपली कंपनी विकत घेतो या पातळीवर तो सांस्कृतिक संघर्ष हम्म. होता. त्या हम्म. कर्मचाऱ्यांचा त्यावेळेला संप वगैरे जो होता, कर्मचाऱ्यांकडून मतदान झालेलं आहे. तर हम्म. बाकी अनेक मोटार समूह ती कंपनी घेण्यासाठी होते. हम्म. त्यावेळेला त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आम्ही टाटा उद्योग समूहाचा भाग व्हायला आम्हाला आवडेल. कारण हम्म. कर्मचारी कल्याण वगैरे हे विषय हम्म. असतात, त्याच्याकडून घेतले जातील. अशा तऱ्हेने तो जगवार लँड रोव्हर आपल्यामध्ये आला. हम्म. यांचं वैशिष्ट्य असं होतं की मगाशी जो मुद्दा म्हणला, अन्य भारतीय उद्योगपती आणि हा फरक काय असेल ना, तर बरेचसे भारतीय उद्योगपती सत्ताधारी कोण आहे, हम्म. सत्ताधीशाची जे कोण आहेत त्यांची धोरणं काय, त्या धोरणांच्या कलाकलाने आपले उद्योग बेततात. हम्म. मग दूरसंचार खात्यात असं आहे का, मग तसं करावं, मग इकडे असं आहे का, मग तसं करावं, अशा पद्धतीनं यांनी तसं केलं नाही. आणि आपले बरेचसे उद्योग ना हे देशांतर्गत म्हणजे त्याला ग्रामसिंह म्हणता येतील, हम्म. हम्म. अशा स्वरूपाचे आहेत. बाहेर आवाज नाहीये त्यांचा. जसं की ग्लोबल ग्लोबल कॉम्पिटिशन मध्ये जाऊ शकत नाही. हा, याचा हे वैशिष्ट्य असं आहे रतन टाटांचं विशेषतः त्यांनी त्यांनी त्या पातळीवरती नेले की त्यांनी जागतिक स्पर्धेमध्ये उतरले. आज हम्म. अख्ख्या जगामध्ये अमेरिकेचे जे नौसैनिक किंवा ज्याला सील सैनिक म्हणतात, ते हम्म. कमांडो जे हम्म. अपाचे नावाचं हेलिकॉप्टर वापरतात, ते हम्म. हेलिकॉप्टरचं आतलं तंत्रज्ञान हे टाटांच्या कंपनीमध्ये बनतं, हम्म. हम्म. हैदराबादला. हम्म. तर म्हणजे टेटली, जगातली आज 90% लोक सकाळी उठल्यानंतर तो चहा पितात आपापल्या घरामध्ये, हम्म. तो हम्म. टाटा कंपनीचा असतो. हम्म.
थोडंसं उदाहरण दिलं, डोकोमोचं उदाहरण. अशा अनेक जागतिक पातळीवरती त्यांनी भारताला उतरवलं आणि अजूनही ते श्रीमंतीच्या यादीमध्ये त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक श्रीमंत, हो. संख्येने धनाढ्य होऊन गेले. पण जागतिक ब्रँडच्या स्पर्धेमध्ये भारतातला एकमेव ब्रँड, हा एकमेव पहिल्या क्रमांकावरती आहे, तो म्हणजे टाटा समूह. याचं कारण हे आपण जे म्हणतोय त्या मूल्यांमध्ये आहे आणि त्या मूल्याधारित त्यांनी व्यवसाय केला त्याच्यामध्ये आहे. इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही आता म्हणाला त्या ह्याच्यामध्ये अशी जाणवते की आपल्याकडे अनेक नावं ही टॉप 10 जगातले श्रीमंत लोक त्याच्यामध्ये आपले अनेक नावं आहेत. रतन टाटांचं नाव कधीच त्या यादीमध्ये बघितलं नाही. आणि आता अनेक गोष्टी ज्या बाहेर निघतात त्याच्यातनं की त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक वेल्थ पैकी 65% त्यांनी फिलॉन्थ्रॉफीसाठी किंवा लोकांच्या मदतीसाठी वगैरे केलेली होती. आणि त्याचबरोबर अनेक उद्योगधंदे असतील म्हणजे स्नॅपडीलमध्ये त्यांची वैयक्तिक इन्व्हेस्टमेंट होती. जो चायनीज मोबाईल कंपनी आहे शिओमी त्याच्यामध्ये त्यांची वैयक्तिक इन्व्हेस्टमेंट होती. अनेक अशा पद्धतीचे जे नवीन उद्योग आहेत त्यांच्यामध्ये रतन टाटांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आपल्याला त्या पद्धतीने बघायला मिळते. किती सोपं होतं त्यांना अप्रोच करणं आणि त्यांना सांगणं की कालपासून मी अनेकांशी बोलतोय. अनेक जण म्हणतात की अरे माझ्या कंपनीमध्ये रतन टाटांनी आम्हाला मदत केली आहे. अजून कमीत कमी 5 ते 6 लोक मला असे माहिती आहेत की जे फारच सामान्य कुटुंबातून आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणे आम्ही रतन टाटांपर्यंत पोहोचलो आणि आम्हाला मदत केली. हे हे काय होतं नक्की त्याच्यामध्ये? हे हे कुठून आलं रतन टाटा? त्यांचं हे कुठून आलं ना, हे ते टाटा नावाच्या ज्याला खरं म्हणजे एका जीन्सचं नावच टाटा द्यायला हवं, जनुकाचं हम्म, नाव द्यायला हवं. कारण तो हम्म, साधेपणा, अंगभूत साधेपणा, ते मेल वर असायचे त्यांच्या. म्हणजे आता ते मला ते मोबाईलवर पाहिलं तरी गलबलल्यासारखं होतं. वैयक्तिक नंबर असायचा, तर फोन केला की ते स्वतः उचलायचे. हो. हा हा जो एक साधेपणाचा जो एक त्यांचा जगण्याचा भाग आहे ना, त्याच्यामधनं ते आलेलं आहे. म्हणजे हे कसं येतं तर म्हणजे जेआरडींचा दाखला देता येईल. कार्यालयात एकदा येताना जवळच्या बस स्टॉपवरती एक कर्मचारी बेसच्या स्टॉपवरती उभा असलेला दिसला. त्यांनी त्याला हाक मारली, चल गाडीमधनं, चल हम्म, मी पण ऑफिसलाच निघालोय. तो हम्म, लाजला, म्हणाला, "नाही, नाही, तुमच्या गाडीतनं मी कसा येणार?" हम्म, त्याला जेआरडी असं म्हणाले, "अरे गाडी माझी नाही आहे, ही कंपनीची गाडी आहे." हम्म, तर म्हणून त्यांच्यावरती जेव्हा ते 2012 साली पाय उतार झाले, तेव्हा लोकसत्तेमध्ये मी रविवारी एक तो लेख केला होता. त्याचं हम्म, शीर्षक हे त्याच्यामध्ये त्यांच्या स्वभावाचं सार आहे. हम्म, त्याचं म्हणजे समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन अशा शब्दामध्ये केलं होतं, तो शब्द हम्म, प्रसिद्ध केला होता, उपभोग शून्य स्वामी. हम्म, मी स्वामी आहे या उद्योग साम्राज्याचा, पण मी उपभोग शून्य आहे. म्हणजे हम्म, उदयनराजे आणि शिवाजी महाराज यांच्यातला जो फरक आहे ना, तो अन्य उद्योगपती आणि रतन टाटा याला तसाच्या तसा लागू पडतो. हे हम्म. माझ्यासाठी नाहीये, माझ्या कुटुंबासाठी नाहीये, माझ्या वैयक्तिक लाभासाठी नाहीये, हे इतरांसाठी आहे. आणि ज्यांनी निर्मितीमध्ये वाटा उचलला त्यांच्यासाठी हे आहे. हेच कारण आहे का की आपण रतन टाटा म्हटलं की आपल्याला असं एक्स्ट्रा वॅगन काही सेलिब्रेशन्स किंवा चार्टर्ड फ्लाइट्स किंवा मोठ्या गाड्या अशा अशा सगळ्या गोष्टी आठवत नाहीत कुठल्याही याच्यामध्ये? हे एक त्याचं एक महत्वाचं कारण आहे. हाच महत्वाचा मुद्दा आहे. भारतीय मानसिकतेमध्ये तसं नाही, जागतिक मानसिकतेमध्ये एक साधेपणा, जर नैसर्गिकता असेल ना, तर त्याला जेवढा मान मिळतो, तेवढा मान कितीही तुम्ही भपकेबाज तुमच्या संपत्तीचं प्रदर्शन करा, महिना महिना 6 6 महिने लग्न सोहळे चालवा, तो हम्म, मान मिळत नाही. हम्म, हम्म, मान प्रामाणिक साधेपणाला मिळतो. स्वतः ते साध्या फ्लॅटमध्ये, बंगला त्यांचा अलीकडे झाला, पण हम्म, फ्लॅटमध्ये राहायचे. शनिवारी सकाळी उठून ते आणि त्यांचे कुत्रे गेटवे हम्म, ऑफ इंडियाला यायचे आणि खाजगी याटमधनं अलिबागला स्वतःच्या घरी 2 दिवस मुक्कामाला जायचे. हे जे सामान्यांसारखं वागणं आहे, सामान्यांसारखं जगणं आहे. हम्म, आणि हे सगळं निर्मिती करताना त्याच्यामध्ये इतरांचा वाटा आहे, इतरांचं श्रेय आहे. हम्म, किंबहुना इतरांच्या श्रेयामुळेच आपण हे सगळं करू शकलो. हा हम्म, जो मोठेपणा आहे. तर तू म्हणजे संपत्तीचं म्हणालास, एक काळ असा होता जेआरडी हम्म, हयात असताना, हम्म. रतन टाटा जेव्हा आले तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की टाटा समूहामध्ये सगळ्यात कमी मालकी टाटांची आहे. आणि हा. कोणाची जास्त होती, तर बिर्ला समूहाची जास्त होती. हो. जर गणेशान दास बिर्ला किंवा अन्य कोणी जर ठरवलं, वैयक्तिक मालकी, वैयक्तिक शेअर्स, त्याला स्टेक म्हणतात. स्टेक, टाटा वैयक्तिक स्टेक्स जे त्यांचे होते. ते बिर्लांचे जास्त होते. रतन टाटांचा तो विषयच नव्हता. जेआरडी हम्म, तर जेआरडी होते. हम्म, सिर्फ नाम ही काफी म्हणतात, तशी त्यांची अवस्था होती. तर हम्म, त्याचं लक्षात आलं, म्हणजे बिर्लाला जर मनात आणलं असतं तर टाटा कंपनी त्यांना ताब्यात घेता आली असती. म्हणजे हम्म. जो जेव्हा स्वराज, माजदा आणि हो. आम्ही
पॉल आणि तो जो एक मुद्दा झाला भारतामध्ये, हम्म, त्यावेळेला लक्षात आलं की अरे टाटा समूहामध्ये टाटांचीच मालकी कमी आहे. हम्म, इतका तो एक खानदानी उदारमतवाद त्यांच्यामध्ये रुजलेला आहे. आणि हेच ते मोठेपणाचं लक्षण आहे आणि तो खरा प्रामाणिक आहे. तो म्हणजे ऑफ रेकॉर्ड मी वेगळाच आहे आणि ऑन रेकॉर्ड मात्र साधा आहे, असं ते नव्हतं. असं ते होते तसेच आतमध्येही होते आणि बाहेरही होते. एक इंटरेस्टिंग शिफ्ट आपल्याला बघायला मिळतो त्याच्यामध्ये, आणि रतन टाटा त्याचे साक्षीदार होते खरं तर, की एक काळ असा होता की प्रायव्हेट कंपनीज सरकारकडनं टेक ओव्हर केल्या जात होत्या. म्हणजे 60 आणि 70च्या दशकामध्ये त्याच्यातच इंडियन एअरलाईन्स सुद्धा सरकारने टाटांची जी एअरलाईन्स कंपनी होती ती सरकारने ताब्यात घेतलेली होती. आणि आज आपण बघतोय एक्झॅक्टली उलट आपण बघतोय त्याच्यामध्ये, की सरकारच्या मालकीच्या म्हणजे एअरपोर्ट्स असतील किंवा पोर्ट्स असतील किंवा एव्हिएशन कंपनीज असतील त्या प्रायव्हेट ह्यांच्याकडे दिल्या जातात. हा जो एक पूर्ण प्रवास आपण बघतोय की त्यांची स्वतःची एअरलाईन कंपनी सरकारने विकत घेणं, सरकारने घेणं, ताब्यात घेणं, विकत घेणं म्हणण्यापेक्षा ताब्यात घेणं, आणि नंतर तीच कंपनी टाटानी एक्वायर करणं. रतन टाटानी चेअरमन असताना ती कंपनी त्यांनी पुन्हा एकदा टाटा समूहामध्ये आणणं. हा फरक तुम्ही कसा बघता? आणि रतन टाटा त्यावेळेस त्यांची स्वतःच्या भावना कशा पद्धतीच्या असतील, की जेआरडीनी बनवलेली कंपनी सरकारने ताब्यात घेतली होती आणि आता ती पुन्हा आपल्याकडे आलेली आहे, त्याची मालकी पुन्हा त्या पद्धती. एकूणच या सगळ्या ऍक्विजिशन्स कडे त्यांना कधी असं नाही का वाटलं की आपण देशातनं बाहेर पडलं पाहिजे? कारण आपल्या देशामधलं धोरण हे कधी उद्योगपतींना मदत करणारं अशा पद्धतीचं कधीच राहिलेलं नाहीये. इनफॅक्ट उद्योगपतींकडे वेगळ्याच नजरेने बघितलं जायचं, शोषण करणारे किंवा अशा पद्धतीने बघितलं जायचं. अजूनही त्या पद्धतीची कॉन्सेप्ट आहे. तर त्यांना कधी असं नाही का वाटलं की आपण दुसरीकडे जावं आणि या सगळ्या काळामध्ये, त्या या पूर्ण काळाखंडामध्ये? म्हणजे टाटा या पुस्तकाच्या शेवटी त्यांची मुलाखत आहे रतन टाटांची. हा. त्याच्यात मी हाच प्रश्न मी विचारला, तुम्हाला असं नाही का वाटत की अमेरिकेमध्ये गेला असतात, युरोपमध्ये गेला असतात तर तुमची ही जी काही एक दमछाक होतीये उद्योग चालवताना किंवा स्थापन करताना आणि तो यशस्वीपणे पुढे नेताना, ती झाली नसती? तुम्ही अधिक मोठे झाला असता, टाटा समूह अधिक मोठा झाला असता. आणि त्यातला गमतीचा भाग असा आहे, म्हणजे खरं म्हणजे लाज वाटायला देश म्हणून अशा अर्थाने, की जमशेदजी टाटा आणि जगाच्या उद्योगाचे संस्थापक जे अमेरिकेचे फोर्ड. फोर्ड. नाही 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 सांगतो तुला. हा, हा. तर ते यांचा जन्म 3 महिन्याच्या अंतराने झालेला आहे. हो. 1835 च्या काळातली ही गोष्ट आहे. पण त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं ना, ते फार सुंदर उत्तर आहे. ते म्हणाले, बरोबर आहे तुझं म्हणतोस ते, मी अमेरिकेत असतो किंवा युरोपमध्ये असतो तर टाटा समूहाचा विस्तार हा अधिक वेगाने झाला असता. पण तिथे तसं करणारे आणि करू पाहणारे आणि इच्छा असणारे आणि ज्यांची ताकद आहे असे खूप जण होते. इथे असण्याला महत्व अशासाठी होतं की इथे फार जण नव्हते म्हणून इथे करणं हे महत्वाचं होतं. हा त्याच्यातला फरक आहे. आणि त्या फरकामध्ये टाटा समूह इथे का राहिला याचं उत्तर त्याच्यामध्ये दडलेलं आहे, की संपत्ती निर्मितीला भारतामध्ये कधीच महत्व नव्हतं. आणि त्यावेळेला त्यांनी ही सगळी निर्मिती सुरू केली. हा अन्य उद्योजक आणि त्याच्यामधला फरक आहे. आणि तू जी तुलना केलीस ती एका अर्थाने चुकीची ठरते, कारण टाटा समूहाने सरकारने स्वस्तात बांधलेले उद्योग ताब्यात घेतलेले ताब्यात नाहीत. नाही घेतले. म्हणता असेल किंवा काय अन्यानी जे उद्योग केले हो. ते त्यांनी घेतलेले नाहीयेत. ही एअरलाईनचा प्रकार असा झाला की 1955च्या त्या आसपास समाजवादी विचारधारेमध्ये ती विमान कंपनी सरकारने घेतली, नुकसान भरपाई सुद्धा दिली नाही. दिले नाही. आणि जगजीवन राम यांच्याकडे एअरलाईन चालवायला ती दिली गेली. एक कोणीतरी अंडर सेक्रेटरी अपर सेक्रेटरी त्या कंपनीवर जाऊन बसला आणि नंतर एअर इंडियाचा जो ऱ्हास सुरू झाला. त्याच्या आधी एअर इंडिया ही पॅन ॲम किंवा ब्रिटिश एअरवेज पेक्षा जगातली अत्यंत अचूक सेवा देणारी विमान कंपनी ओळखली जात होती. 99.99 हा तिचा वेळ पाळण्याचा तिचा त्यावेळेला प्रमाण होतं. तर नंतर हे सगळं रसातळाला गेलं आणि मग जेव्हा ती अगदीच डब घ्यायला आली तेव्हा खाजगीकरणाशिवाय पर्याय राहिला नाही. मग ती टाटा समूहाकडे आली. त्यामुळे एका अर्थाने जो काव्यात्म न्याय असं त्याला म्हणता येईल, तो या निमित्तानं झाला. जी जी कंपनी टाटांकडून हिरावून घेतली, ती हिसकावून घेतली, पुन्हा टाटांकडेच द्यायची वेळ सरकारला आली. शेवटी मला फक्त एकच विचारायचं आहे की त्यांची लेगेसी कशा पद्धतीने दिसेल महाराष्ट्रामध्ये. आणि त्यांचं महाराष्ट्र कनेक्शन पण खूप स्ट्रॉंग होतं. म्हणजे आपल्याला रतन टाटांचे काही परदेशी खूप घरं आहेत किंवा ते परदेशी जाऊन राहत आहेत. तुम्ही मगाशी म्हणाला तसं की फ्लॅट मधनं उतरायचे, अलिबागला जायचे 2 दिवस राहायला.
राज ठाकरेंची एक पोस्ट मी बघत होतो की नाशिकला बोटॅनिकल गार्डन बनवण्यासाठी सुद्धा त्यांनी ताबडतोब तयारी दर्शवली. म्हणजे खरं तर त्याची त्यांना गरज होती नव्हती हा मुद्दा वेगळा. पण ते कनेक्शन तुम्ही कशा पद्धतीने बघता आणि त्यांची लेगसी काय पद्धतीची राहील आणि पुढे ती कशी जाईल असं तुम्ही बघता त्याच्यामध्ये? लेगसी ही टाटा नावामध्ये आहे, ती हम्म. परंपरेचं दर्शन आहे. आणि उद्योग आणि महाराष्ट्र म्हणशील तर टाटा समूहाची सुरुवातच महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रात नागपूरला सोलापूर. एम्प्रेस मिल ही त्यांनी सुरू केली, हम्म. ती जमशेदजी टाटाने ती तिथे सुरू केली. टाटा इलेक्ट्रिकचा जन्म इथला आहे, पुण्याजवळ हम्म. लोणावळाजवळ हो. वळवण धरणापाशी त्यांनी ते प्रयोग तो केला, किंवा हॉटेल उद्योगाचं. त्या महाराष्ट्र आणि टाटा हे संबंध अत्यंत घनिष्ठ असे राहिलेले आहेत. आणि लिगसी म्हणशील तर आपण म्हणजे तुकारामाचा तो अभंग आहे ना, जोडून या व्यवहारे उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. मग हे हम्म. सगळे करून आपण काही त्याच्यामध्ये नाही होत, अशा पद्धतीनं या सगळ्याची हाताळणी करायची, हे टाटा समूहाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आता हम्म. सुद्धा टाटा समूहाचं प्रमुखपद हे चंद्रशेखर यांच्याकडे आहे. हो. ते टाटा समूहाचे काही संबंधच नाही टाटा आडनावाशी असलेले. हम्म. त्यामुळे ती जी उद्योगाची एक जी परंपरा आहे, 150-200 वर्ष ती टिकलेली आहे, ती तशाच पद्धतीनं सुरू राहील. कारण ही परंपरा सुरू होण्यासाठी, राहण्यासाठी एक मूल्यांचं एक भरणपोषण असावं लागतं. ती मूल्य रक्तामध्ये भिनवून घ्यावी लागतात. ती त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहेत. आत्ता सुद्धा बाकीची सगळी चर्चा होत असताना टाटांचा सावत्र भाऊ नोएल टाटा, त्यांच्या हम्म. मुलाचं गेल्या काही दिवसांपूर्वी लग्न झालं. हम्म. किर्लोस्कर कुटुंबातली हम्म. माणसं, आणि कुणाला कळलं पण नाही. हो. हो. म्हणजे टाटा नावाच्या कोणाचं तरी लग्न होत आहे. हल्ली हा. गल्ली गल्लीतले टिनपाट हा. वर्कशॉप सुद्धा संगीत आणि याव आणि त्याव असे हा. मोठे झाकपाक सोहळे करत असतात. गावाच्या वेशीवरती लग्नपत्रिका होर्डिंग म्हणून लागलेल्या असतात. हे कुणाला कळलं पण नाही. हम्म. दिस इज टाटा लिगेसी. तेच. हे जे साधेपणा. साधेपणा आणि नैसर्गिकपणे घेऊन जायचा, आणि तो काही मिरवायचं नाही. पूर्णपणे खाजगी म्हणजे सायरस मिस्त्री जेव्हा टाटा समूहाचे प्रमुख होते, तेव्हा त्यांची पत्नी हम्म. आपल्या मुलांना शाळेत सोडायला स्वतः हो. गाडी चालवत हम्म. यायच्या. किंवा कधी मधल्या दिवशी सायरस स्वतः मुलांना हम्म. घेऊन जायला यायचे. तर हे जे आहे, हे ते एक सभ्यपणा, पाश्चात्य संस्कृतीच्या चांगल्या गुणांचा अंतर्भाव अंगी असल्यामुळे निर्माण झालेला हा साधेपणा आहे. हा साधेपणा आणि भारतीय मूल्य यांचा एक अतिशय सुंदर मिलाप टाटा समूहामध्ये दिसतो. आणि मला खात्री आहे तो असाच, तो याच पद्धतीने पुढे जात राहील. धन्यवाद गिरीजी, तुम्ही वेळ दिलात आणि फार सोप्या शब्दामध्ये तुम्ही अनेक गोष्टी समजावून सांगितल्यात. आणि मला पण असं वाटतं की टाटांची लेगसी ही अ, अशाच पद्धतीने पुढे राहील आणि टाटा ट्रस्टच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ती आपल्याला बघायला मिळते आणि ती अजरामर आहे एका पद्धतीने असं आपण म्हटलं पाहिजे. अर्थात पुढच्या काळामध्ये जे भारताचं पूर्ण समीकरण बदलत आहेत त्याच्यामध्ये ही लेगसी कोण कशा पद्धतीने टिकवतं याच्यावर सुद्धा आपलं लक्ष ठेवणं खरं तर आवश्यक राहील. पण तुम्ही ही माझ्याबरोबर जे इंटरॅक्शन केलं त्याच्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. एकच फक्त मुद्दा सांगू हा. का? हो. म्हणजे हो. भारतीय भूमीत गेलेला निधन झालेला हा पहिला टाटा असं म्हणता येईल. हो. जे आर डी जेव्हा आजारी होते, हम्म. अर्थात जमशेदजी टाटा भारतामध्येच गेले, पण हम्म. टाटा उद्योग साम्राज्य तयार झाल्यानंतर जे आर डी असं म्हणायचं की मी भारतात मरणार नाही. हम्म. तर अनेकांना आश्चर्य वाटलं की असं का म्हणतात, भारतात मरणार नाही असं का हम्म. तुम्हाला म्हणजे म्हणायचंय. तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर खूप छान आहे. तेच म्हणाल की भारतात जर मी गेलो ना, तर हम्म. सगळे लोक कामधाम सोडून सुट्टी जाहीर करतील आणि अंत्यविधीला गर्दी करून सगळा त्या वाहतुकीचा वगैरे बोजवारा उडेल, म्हणून मला परदेशातच मरायचं. तेव्हा ते जेव्हा खूप आजारी पडले, तर स्वतःला त्यांनी स्वित्झर्लंडच्या रुग्णालयात दाखल करून घेतलं. हम्म. त्यांच्याबरोबर सिमोन टाटा म्हणजे त्यांची आई, हम्म. आई, या त्यांच्या समवेत होते. दोघेच टाटा जे.आर.डीनं कवितेचं वगैरे प्रेम होतं. कविता हम्म. म्हणत म्हणत त्या काळात त्यांचा अंत्यविधी झाला. आय मीन त्यांचं मरण झालं. आणि मग त्यांचा अंत्यविधी त्यांच्या वडिलांच्या आणि आईच्या हम्म. त्यांचे तिथे पॅरिसमधल्या एका ठिकाणी ते दफन केले गेले. तर त्यामुळे म्हणजे अशा पद्धती यांचं सगळं सुद्धा पाश्चात्य शिक्षण होतं, अमेरिकेमध्ये होते, हम्म. जागतिक पातळीवर ओळखणं होतं. पण त्या अर्थाने साम्राज्याचा हा भारतीय भूमीत प्राण गेलेला हा मला असं वाटतं पहिला मोठा टाटा असं म्हणायला हवं. नक्कीच.
धन्यवाद गिरीजी, तुम्ही ही सगळी गोष्ट आम्हाला सांगितली त्याच्याबद्दल. आणि मला प्रेक्षकांना सांगायचंय, जर तुम्ही टाटा हे वाचलं नसेल ना, तर खरोखरच वाचा. म्हणजे त्यातल्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतील. आणि महाराष्ट्राच्या भूमीशी टाटा ग्रुप कसा जोडला गेलाय आणि प्रत्येक टप्प्यामध्ये महाराष्ट्राची भूमिका पण कशा पद्धतीने राहिली हे पण तुम्हाला टाटा वाचल्यानंतर लक्षात येईल. आणि फार मोठा आवाका आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद गिरीजी. मला असं वाटतं पुन्हा एकदा आपल्याला इंटरॅक्शनची संधी राहील इतर अनेक विषयांमध्ये. त्यावेळेस आपण पुन्हा एकदा त्याबद्दल संपर्क करू. थँक्यू. धन्यवाद.